विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं आपल्या क्लासमध्ये मी स्वागत करते। आज आपण लोकप्रशासन या विषयामधील पहिल्या पेपरचा जो आपण पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत, त्यामध्ये आज आपण लोकप्रशासनाची व्याप्ती अभ्यासणार आहोत। स्कोप ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासनाचं जे कार्यक्षेत्र आहे त्याविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, किंवा त्यालाच आपण लोकप्रशासनाचं अभ्यासाचं क्षेत्र असं सुद्धा म्हणू शकतो। तर आज आपण व्याप्तीला या ठिकाणी सुरुवात करूयात। जेव्हा आपण लोकप्रशासनाची व्याप्ती पाहतो तर त्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आढळून येते की एक गोष्ट कोणतंही सामाजिक शास्त्र शिकत असताना आपण लक्षात ठेवायची की जेव्हा आपण सामाजिक शास्त्रांचा अभ्यास करतो त्यावेळी जे वेगवेगळे विचारवंत असतात, या विचारवंतांमध्ये एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला एकमत आढळून येत नाही। म्हणजे एका मतावरती ते ठाम होतील असं आपल्याला दिसून येत नाही। तर समाजामध्ये घडणाऱ्या किंवा राज्यामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असताना इथे विचारवंतांचा आपला एक स्वतःचा दृष्टिकोन असतो आणि ते त्याच पद्धतीनं त्याचा विचार करत असतात। आणि म्हणून लोकप्रशासनामध्ये सुद्धा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की इथं कोणतीही संकल्पना असेल, कोणताही विचार असेल, तो मांडत असताना विचारवंतांनी म्हणजे एकाच्या विचाराला सपोर्ट करणारे विचारवंत त्या ठिकाणी आपल्याला तितक्या प्रमाणामध्ये आढळून येत नाहीत। तर एखाद्याने एखादा विचार मांडला तर त्या विचारामध्ये त्याचे जे बारीक सारीक धागेदोरे आहेत ते पकडून त्याच्यानुसार संशोधन या ठिकाणी केलं जातं किंवा विचार मांडले जातात। आणि विशेषतः एक महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात ठेवावी, ती म्हणजे की जेव्हा आपण कोणत्याही सामाजिक शास्त्राचा अभ्यास करतो, सामाजिक शास्त्रामध्ये कोणते विषय येतात ते मी आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, लोकप्रशासन हे जे विषय आहेत हे विषय सामाजिक शास्त्रामध्ये येतात। यासारखे आणखी विषय आहेत। तर या ठिकाणी या विषयामध्ये अभ्यास करत असताना म्हणजे हे जे काही जे शास्त्र आहेत ज्यांना आपण सामाजिक शास्त्र म्हणतो, तर ते सर्व सामाजिक शास्त्र कोणाच्या म्हणजे कोणाशी निगडीत ते अभ्यास करत असतात, तर निश्चितपणे हे सर्व सामाजिक शास्त्र माणसाशी निगडीत बाबींचा अभ्यास करत असतात। त्यांच्यामध्ये एक वाक्यता काय येत नाही हे मी आपल्याला सांगत आहे की जी या ठिकाणी व्यक्ती आहे, आपण पाहतो समाजामध्ये आपण काय म्हणतो, व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा प्रवृत्ती आहे की नाही। व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतःचा वेगळा विचार असतो। प्रत्येकजण एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना आपल्या स्वतःच्या म्हणजे नजरेतून तो या ठिकाणी पाहत असतो। आणि त्यामुळं सामाजिक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांमध्ये आपल्याला एकमत आढळून येत नाही, कारण प्रत्येकजण त्या ठिकाणी विचार करत असताना आपल्या नजरेतून त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहत असतो। एक छोटंसं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल पहा की म्हणजे एक आकृती आहे, त्या आकृतीचं मी आपल्याला या ठिकाणी विश्लेषण देणार आहे की जर आपण एक म्हणजे आकृती काढली समजा, तर ती आकृती त्या आकृतीला जर आपण वेगवेगळ्या विचारवंतांनी त्याच्याकडे पाहिलं तर त्या आकृतीला पाहून प्रत्येकजण आपल्या
स्वतःची नजर त्या ठिकाणी वापरत असतो आणि प्रत्येकाला ती आकृती काहीतरी वेगळं सांगून जाते आणि तो त्या आकृतीला आपल्या पद्धतीनं एक्सप्लेन करत असतो. आणि म्हणून या ठिकाणी ती आकृती पाहत असताना प्रत्येकाला त्यामधून वेगवेगळा बोध होत असतो. तर त्याच पद्धतीनं सामाजिक शास्त्रामधल्या विविध संकल्पना अभ्यासत असताना, विविध समस्या अभ्यासत असताना जे अभ्यासक आहेत ते आपल्या दृष्टिकोनामधून तिथे पाहत असतात आणि त्यामुळं प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये एकमत होताना दिसून येत नाही. तर त्याच पद्धतीने आपण पाहिलं लोकप्रशासनाचं स्वरूप अभ्यासत असताना की तिथंही विचारवंतांमध्ये एकमत नाही. सुरुवातीला 3 पद्धतीनं लोकप्रशासनाचं स्वरूप सांगितलेलं आहे. काही विचारवंतांना ती कला वाटते, प्रशासन एक कला वाटते. काही विचारवंतांना प्रशासन एक शास्त्र वाटतं आणि काही विचारवंतांना ते तत्त्वज्ञान वाटतं. कारण का तत्त्वज्ञान हे आज व्यक्तीच्या जीवनामध्ये फार लोकप्रशासन हे व्यक्तीच्या जीवनामध्ये फार जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे ते आता तत्त्वज्ञानाच्या पद्धतीनं किंवा तात्विक बाजूंचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागतो, म्हणून ते तत्त्वज्ञान सुद्धा आहे असंही आपण या ठिकाणी म्हणतो. तर सांगायचा मुद्दा हा की लोकप्रशासन एक सामाजिक शास्त्र आहे आणि त्यामुळे ज्या काही लोकप्रशासनांतर्गत आपण संकल्पना अभ्यासणार आहोत तर त्या संकल्पना अभ्यासत असताना त्या संकल्पनेकडं पाहण्याचा प्रत्येक विचारवंताचा वेगळा दृष्टिकोन आहे आणि तो त्या पद्धतीनं ती मांडणी करत असतो. तर त्याच पद्धतीनं लोकप्रशासनाची व्याप्ती सांगत असताना सुद्धा प्रशासकीय विचारवंतांनी आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या वैचारिक आधारानुसार त्यांचा जो काही अनुभव होता, त्यांना जे काही जाणवलं, जे काही त्यांना त्या ठिकाणी योग्य वाटलं त्या पद्धतीनं आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यामुळं व्याप्तीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी या लोकप्रशासनामध्ये व्याप्ती संबंधी 2 स्पष्ट आपल्याला विचार प्रवाह या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये एक आहे व्यापक दृष्टिकोनातून, काही विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती ही व्यापक दृष्टिकोनातून सांगितलेली आहे. त्यामध्ये आपल्याला कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या शासनाच्या 3 अंगांचा समावेश केलेला दिसून येतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केलेला आहे त्यांना माहिती आहे की शासनाचे 3 अंग आहेत. मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी सत्ता विभाजनाचा मांडून शासनाचे 3 घटकामध्ये शासन संस्था ही 3 घटकामध्ये त्यांनी सत्तेचं विभाजन केलेलं आहे. कायदे मंडळ कायदे तयार करणार आहे, कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करणार आहे आणि न्यायमंडळ हे कायद्याचा अर्थ लावणारं आणि कायद्याची अंमलबजावणी होत असताना जिथं कुठं काही अडचणी ज्या काही कोणावरती अन्याय होत असेल, कुठल्या समस्या असतील तर त्या अनुषंगानं न्याय देण्याचं काम न्यायमंडळ करतं. तर हे 3 भागामध्ये सत्तेचं विभाजन करण्याचा सिद्धांत मॉन्टेस्क्यू या विचारवंतांनी मांडला आणि त्यानुसार आपण पाहतो की बऱ्याच देशांमध्ये या 3 शाखांच्या आधारे राज्यकारभार हा पाहिला जातो. तर या 3 शाखांचा समावेश हा लोकप्रशासनाच्या अभ्यासामध्ये असावा. याचबरोबर जे शासनाचे स्तर आहेत, शासनाचे स्तर, आता जर तुम्ही भारताचा विचार केला तर भारतामध्ये आपल्याला त्रिस्तरीय शासन व्यवस्था दिसून येते. 3 स्तर. कोणते 3 स्तर? केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार हे शासनाचे 3 स्तर आहेत. आपण पाहतो की जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करतो तर त्यावेळी जे विषयाचं वाटप आहे ते करत असताना
केंद्रसूची, राज्यसूची अशा पद्धतीने ती विभागणी करण्यात आलेली आहे. आणि समवर्ती सूची म्हणजे ज्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोन्हीही सरकारांना त्यावरती कायदा करता येतो. तर या पद्धतीनं या ठिकाणी आणि जे तिसरा घटक आहे, आता या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना सुद्धा 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनं राज्यघटनेमध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि त्यानुसार ह्या ज्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यासुद्धा आपला आता स्वतंत्रपणे कारभार पाहत आहेत. म्हणजेच त्यांना अधिकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मिळालेले आहेत. तर यामध्ये या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जर आपण पंचायत राजचा जर या ठिकाणी विचार केला तर त्यामध्ये 29 विषय हे त्यांना 29 विषयावरती काम करण्याची मुभा आपल्याला पंचायत राज संस्थेला दिलेली दिसून येते. तर ह्या सर्व जेवढ्या काही या ठिकाणी म्हणजे प्रशासकीय संघटना आहेत, जेवढे प्रशासनाचे स्तर आहेत, जेवढे शासनाच्या म्हणजे शाखा आहेत, या सर्वांचा समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये करावा असं या ठिकाणी जो गट या ठिकाणी म्हणजे लोकप्रशासनाचा व्यापक दृष्टिकोन या ठिकाणी मांडतो त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. तर दुसरा जो या ठिकाणी गट आहे त्यांनी त्याला संकुचित दृष्टिकोनामधून पाहिलेला आहे. यामध्ये प्रामुख्यानं म्हणजे आपल्याला या ठिकाणी सायमन या विचारवंताचा विचार या ठिकाणी करता येतो की त्यांनी लोकप्रशासनाची व्याख्या सांगत असताना असं म्हटले पहा की लोकप्रशासन म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार यांच्या कार्यकारी शाखेद्वारे होणाऱ्या प्रक्रियांचा समावेश लोकप्रशासनामध्ये होतो किंवा त्यांना आपण लोकप्रशासन असं म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी केवळ आणि केवळ कार्यकारी मंडळ म्हणजे कोणतं कार्यकारी मंडळ आहे, आपण कार्यकारी मंडळ कोणत्या घटकाला म्हणतो किंवा कार्यकारी मंडळामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो. तर त्यामध्ये जर आपण केंद्रीय पद्धतीचा विचार केला, केंद्रीय शासनाचा, तर आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा समावेश कार्यकारी मंडळामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर केवळ एवढ्याच मग ती तिन्ही स्तरावरील या ठिकाणी म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार या तिन्ही सरकारच्या कार्यकारी शाखेचा समावेश हा त्यांनी लोकप्रशासनामध्ये केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी केवळ कार्यकारी शाखेच्याच प्रक्रियांचा अभ्यास लोकप्रशासनामध्ये होतो असं मत या दुसऱ्या गटानं मांडलेलं आहे. आणि त्यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीविषयीचा जो दृष्टिकोन मांडलेला आहे तो संकुचित आहे आणि एक व्यापक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी हे दोन गट आहेत. त्यालाच आपण व्यवस्थापकीय दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन असंही म्हणतो. सर्वसमावेशक दृष्टिकोन म्हणजेच त्याला आपण व्यापक दृष्टिकोन म्हणतो. सर्वसमावेशक दृष्टिकोन म्हणजे व्यापक दृष्टिकोन आणि जो व्यवस्थापकीय दृष्टिकोन आहे तो म्हणजे संकुचित दृष्टिकोन. तर या पद्धतीनं आपल्याला या लोकप्रशासनाची व्याप्तीमध्ये दोन जे गट आहेत ते गट या ठिकाणी दिसून येतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला या लोकप्रशासनाची व्याप्ती सांगत असताना विशेष करून ही व्याप्ती मांडत असताना विचारवंतांनी काही आधार घेतलेले आहेत. आणि व्याप्तीमध्ये जर आपण लुथर गुलिक, त्यानंतर विलोबी, पर्सी मॅक्विन, लुथर गुलिक ह्या सर्व विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती ही व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून मांडलेली आहे. तर ती कशी मांडलेली आहे तिचा आपण या ठिकाणी विचार करूयात. तर यामध्ये पहिला जो विचारवंत आहे तो म्हणजे हेनरी फयोल. हेनरी फयोल या विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती सांगण्यासाठी POCCC हा सिद्धांत मांडलेला आहे. POCCC म्हणजे
सी सी सी. त्यालाच पी म्हणजे प्लॅनिंग, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन, सी म्हणजे कमांड म्हणजे आज्ञा, सी ओ जे पुढचं जे आहे त्याला सी ओ कोऑर्डिनेशन समन्वय, आणि पाचवं जे आहे तिसरं सी आणि पाचवी प्रक्रिया ती म्हणजे कंट्रोल. एकंदरीत पाहता हेनरी फ्यॉल या विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये प्रशासनामधल्या महत्त्वाच्या 5 प्रक्रियांचा समावेश केलेला आहे. महत्त्वाच्या 5 प्रक्रिया, आणि त्या 5 प्रक्रिया म्हणजे प्लॅनिंग नियोजन, ऑर्गनायझेशन संघटन, कमांड आज्ञा, कोऑर्डिनेशन समन्वय, आणि कंट्रोल म्हणजे नियंत्रण. म्हणजे प्रशासनामध्ये जी काही कामं आहेत ती कामं करत असताना व्यवस्थापकाला ह्या महत्त्वाच्या 5 प्रक्रिया पार पाडाव्या लागतात असं हेनरी फ्यॉल यांना वाटतं, आणि म्हणून त्यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये या आपल्या POCC किंवा त्यालाच पोकॉक असंही म्हणतात, POCOCC POCCOC पोकॉक असंही त्याला या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या पद्धतीनं लुथर गुलिक या विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. यानंतर आपल्याला अनेक इतर विचारवंतांनी सुद्धा लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा सिद्धांत मांडलेला पाहावयास मिळतो. तर त्यामध्ये महत्त्वाचा एक विचारवंत आहे ज्यांनी थोडासा वेगळ्या पद्धतीनं लोकप्रशासनाची व्याप्ती मांडलेली आहे, परंतु शेवटी सर्वांच्या विचारांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की सर्वजणांचा जो उद्देश आहे तो एकच आहे. एकाच ठिकाणी ते येऊन मिळतात, फक्त या ठिकाणी त्यांचे मार्ग वेगवेगळे आहेत, सांगण्याची मेथड वेगळी आहे, मांडणी वेगळी आहे, परंतु त्यामधून जे त्या ठिकाणी मिळतं आपल्याला ते एकाच अर्थाचं किंवा समान स्वरूपाचं असलेलं आपल्याला त्या ठिकाणी शेवटी कळतं. आता पहा, दुसरा विचारवंत आहे पर्सी मॅकक्वीन. या विचारवंतांनी लोकप्रशासनाची व्याप्ती सांगण्यासाठी 3M सिद्धांत मांडलेला आहे, किंवा यमचा घन. आपण गणितामध्ये म्हणतो पहा, घन म्हणजे यमच्या डोक्यावर 3 काढलेले असतात. तर या पद्धतीनं त्यांनी या लोकप्रशासनाच्या व्याप्तीचा सिद्धांत मांडलेला आहे. आता हे 3M किंवा यमचा घन काय आहे, तर त्यामध्ये पहिलं यम त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे मॅन म्हणजे मानव. आता या ठिकाणी ह्युमनही घेता आलं असतं, परंतु सिद्धांत मांडायचा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी एक विशेष शब्द त्या ठिकाणी घ्यावा लागतो किंवा त्याला जोडणी करावी लागते. तर त्यासाठी त्यांनी आपलं डोकं वापरलेलं आहे. मनुष्य घेता आलं असतं, पण त्यांनी मॅन हा पहिला जो शब्द आहे तो त्यांनी घेतलेला आहे. तर मॅन म्हणजे काय, तर प्रशासनामध्ये कार्यरत असलेली मानवी शक्ती. कारण शेवटी प्रशासन कोण करतं आणि कोणासाठी करतं, तर प्रशासन हे माणसाकडून केलं जातं आणि माणसासाठीच केलं जातं, आहे की नाही. आपण या ठिकाणी सुरुवातीलाच पाहिलं पहा की लोकप्रशासनाचा उगम किंवा राज्याचा उदय कसा झाला, आहे की नाही. राज्याचा उदय कोणी केला, लोकांनी केला. कोणासाठी केला, स्वतःसाठी केला. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी मॅन हे पहिलं या ठिकाणी म्हणजे त्यांनी यम सांगितलेलं आहे की जिथं मानवी घटक हा प्रशासनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळं त्याचा त्यांनी समावेश लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये केलेला आहे. म्हणजे प्रशासन जे आहे ते व्यक्तीकडून आणि व्यक्तीसाठी केलं जातं, म्हणून मॅन हा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. दुसरं महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे मटेरियल म्हणजे साधन सामग्री. म्हणजे प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला साधनांची आवश्यकता असते, आहे की नाही.
आता प्रत्येक गोष्टीसाठी साधन आपल्याला लागतं. कोणतीही प्रक्रिया जर या ठिकाणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला साधन सामग्रीसुद्धा आवश्यक असते. तर ती साधन सामुग्री म्हणजे मटेरियल. मग साधन सामुग्रीमध्ये तुम्ही सर्व या ठिकाणी गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकतात की प्रशासकीय इमारत असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा, आपण काय म्हणू त्या ठिकाणी सर्व म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याला आपण या मटेरियलमध्ये घेऊ शकतो. सर्व अगदी तुमच्या टाचणीपासून च्या सर्व गोष्टी या साधन सामग्रीमध्ये समाविष्ट होतात. आता पहा तिसरं यम. तिसरं यम काय म्हणतं किंवा तिसरं यम म्हणजे काय तर मेथड. मेथड म्हणजे पद्धती म्हणा किंवा कार्यपद्धती, काम करण्याची पद्धती. कारण एक विशिष्ट पद्धती अंमलात आणल्याशिवाय प्रशासनाची प्रक्रिया ही आपल्याला सुरळीतपणे पार पाडता येत नाही. मेथड त्या ठिकाणी असते. म्हणजे कशा पद्धतीनं प्रशासकीय कार्य करायचं आहे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. त्या कशा पद्धतीनं काम करायचं आहे हेच काय आहे मेथड आहे. तर ती सुद्धा या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये पर्सी मॅक्विन या विचारवंतांनी समाविष्ट केलेली आहे. आता याचबरोबर आपल्याला विलोबी या विचारवंतांनी सुद्धा लोकप्रशासनाच्या व्याप्तीविषयी भाष्य केलेलं दिसून येतं. आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथामध्ये 1927 मध्ये त्यांनी जो आपला ग्रंथ प्रकाशित केलेला आहे त्यामध्ये त्यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये महत्त्वाच्या अशा 5 घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामधला जो पहिला घटक आहे तो म्हणजे सामान्य प्रशासन. सामान्य प्रशासन. तर सामान्य प्रशासन याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, कामाचं विभाजन, मार्गदर्शन, पर्यवेक्षण, नियंत्रण ह्या सर्व गोष्टींचा, नियोजन ह्या सर्व गोष्टींचा समावेश त्यांनी काय केलेला आहे सामान्य प्रशासनामध्ये केलेला आहे. म्हणजेच हेनरी फेयॉल यांनी जो POCCCचा सिद्धांत सांगितला तो त्यांनी एक घटक म्हणून आपल्या व्याप्तीमध्ये घेतलेला आहे. दुसरं सांगितलेलं आहे त्यांनी कर्मचारी वर्ग. जसं आता आपण पाहिलं पर्सी मॅक्विन यांनी काय सांगितलं 3M सांगितलं. तर यांनी स्पेशल कर्मचारी वर्ग या ठिकाणी आपल्या घटकामध्ये सहभागी केलेला आहे. आणि त्यामध्ये प्रशासनाला कर्मचारी वर्गाच्या अनुषंगानं विशेष अशी कार्य करावी लागतात. त्यामध्ये मग भरती, त्यांची नियुक्ती, प्रशिक्षण, बढती, सेवानिवृत्ती, मालक नोकर संबंध अशा सर्व गोष्टींचा अभ्यास हा आपल्याला या कर्मचारी प्रशासनाअंतर्गत किंवा कर्मचारी वर्गाअंतर्गत करावा लागतो. म्हणून त्याचा त्यांनी लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये समावेश केलेला आहे. दुसरा महत्त्वाचा जो घटक त्यांनी सांगितलं 3 नंबरचा तो म्हणजे साधन सामग्री. साधन सामग्री. आता या ठिकाणी साधन सामग्री म्हणत असताना प्रशासन कार्य करताना लागणारी जी काही साधन सामग्री आहे यामध्ये आपण पाहिलं पर्सी मॅक्विन या विचारवंतांनी 3M मध्ये जे 1M आहे ते मटेरियलसाठी वापरलेलं आहे आणि त्याचा सुद्धा समावेश या ठिकाणी या विलोबी विचारवंतांनी आपल्या घटकामध्ये केलेला आहे. तसेच एक महत्त्वाचा त्यांनी जो घटक आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे जो की हेनरी फेयॉल यांनीही सांगितलेला आहे तो म्हणजे संघटना. संघटना म्हणजे प्रशासकीय यंत्रणेची रचना आणि स्वरूप. संघटना कशी असावी कशी नसावी या अनुषंगानं या ठिकाणी विचार हा केलेला असतो. तर ती संघटना सुद्धा या घटकामध्ये विलोबी या विचारवंतांनी समाविष्ट केलेली आहे. आणि शेवटचा जो त्यांनी या ठिकाणी सांगितलेला घटक आहे तो म्हणजे वित्त किंवा पैसा. म्हणजे पैशाचं आय आणि व्यय हे अतिशय महत्त्वाचं आहे. जेवढं या ठिकाणी म्हणजे जी साधन सामग्री आहे ती साधन सामग्री उभी करणं आणि कर्मचारी वर्गाच्या पगाराचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी या म्हणजे 5व्या त्यांच्या घटकामध्ये समाविष्ट होतो. म्हणजेच त्यामध्ये पैशाचं आय आणि व्यय. प्रशासकीय कार्य करत असताना
एका बाजूने पैसा हा त्या ठिकाणी जमा होत असतो आणि दुसऱ्या बाजूने तो पैसा खर्च होत असतो. तर ह्या दोन्ही गोष्टींचा योग्य असा हिशोब त्या ठिकाणी ठेवावा लागतो आणि त्याचं व्यवस्थापन करावं लागतं. म्हणून हा जो घटक आहे तो सुद्धा या ठिकाणी या विचारवंतांनी, विशेषतः विलोबी या विचारवंतांनी त्याचा समावेश आपल्या या व्याप्तीच्या घटकामध्ये केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर या पद्धतीनं या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. अगदी आपण हेनरी फ्यॉल, पर्सी मॅकविन आणि विलोबी या विचारवंतांच्या मतांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. तर यामध्ये हेनरी फ्यॉल या विचारवंतांनी जनरल इंडस्ट्रियल मॅनेजमेंट या पुस्तकामधून आपला POCCC चा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी पर्सी मॅकविन यांनी सुद्धा 3Mचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि जो पुढचा जो या ठिकाणी विचारवंत आहे तो म्हणजे आपला विलोबी. त्यांनी आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या ग्रंथामधून लोकप्रशासनाविषयीच्या किंवा प्रशासनामध्ये आवश्यक असणाऱ्या 5 घटकांचा समावेश या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. तर या पद्धतीनं आपण या लोकप्रशासनाच्या व्याप्तीमधील मोजक्याच म्हणजे अगदी फक्त 3 विचारवंतांच्या मतांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुढील जो आपला व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये पुढील भाग आपण या ठिकाणी घेऊयात. तर आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. तर ज्या कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओ व्यवस्थित पहा, लाईक करा, कॉमेंट्स करा, आवडला नाही आवडला, जेही तुमचं या ठिकाणी समजला नाही समजला अडचणी असतील त्यासुद्धा तुम्ही या ठिकाणी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या या ठिकाणी सोडवल्या जातील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद.